नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। हा जो काही संपूर्णपणे टोमॅटोचा प्लॉट आहे, हा प्लॉट मल्चिंग पेपरवर लावलेला आहे आणि एका साईडची एकच जी काही लाईन आहे, एकच बेड आहे, तो विदाऊट मल्चिंग लावलेला आहे। तर तिथे बघू शकता तुम्ही त्या बेडमध्ये टोमॅटो प्लॉट जी काही रोपं आहेत, त्या रोपांवर खालच्या पानांवर मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्या उलट इकडे तुम्ही बघू शकता, हा जो काही आहे हा मल्चिंग पेपरवर लावलेला बेड आहे। तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बुरशीने रोगांचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसणार नाहीये। त्याचबरोबर लिफ साईज मध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही ही पानांची लिफ साईज जिथं मल्चिंग पेपरचा यूज केलेला आहे तिथं चांगल्या प्रकारचे आहे, जिथं मल्चिंग पेपरचा यूज केलेला नाहीये तिथं कमी प्रकारचे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की जिथं मल्चिंग पेपरचा यूज केलेला नाहीये तिथं पानांमध्ये डिफिशियन्सी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे। बिकॉज ऑफ जे काही अपटेक आहे ते अपटेक पण कमी प्रमाणामध्ये होतं। त्याचबरोबर इथं बघू शकता की तुम्ही इथं कोणत्याही प्रकारची डिफिशियन्सी तुम्हाला दिसणार नाही। त्याचबरोबर प्लॉटमध्ये दोन ओळींमध्ये जर तुम्ही फरक बघितला तर याच्यामध्ये हा प्लॉट पूर्णपणे तारावर गेलेला आहे, चांगल्या प्रकारे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झालेला आहे। आणि या प्लॉटमध्ये बघू शकता, या बेडवर बघू शकता तर पूर्णपणे ग्रोथ ही लिमिटेड आहे। तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये पावसाळा असो किंवा हिवाळा असो, टोमॅटो पिकामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला मल्चिंग पेपरचा वापर करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये खर्चामध्ये सुद्धा बचत होते आणि उत्पादन सुद्धा चांगलं घेता येतं। धन्यवाद।